श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 10वी बोर्डाचा इंग्लिशचा पेपर हा 7 मार्चला आहे. या संदर्भात मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे की तो बोर्डाचा पेपर कसा असेल, त्याचप्रमाणे कुठले प्रश्न येतील, कसे सोडवायचे, याची पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे. चॅनलला नवीन असताल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. या ठिकाणी तुम्हाला सर्व ऑनलाईन लेक्चर, PDF फाईल्स, IMP प्रश्न भेटतील. त्याचप्रमाणे तुम्ही जर आमचे ॲप डाउनलोड केले नसेल तर ॲप डाउनलोड करा. व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे, याच्यावर क्लिक करा आणि कोर्स बाय करा. या कोर्समध्ये तुम्हाला जवळपास सर्व SSC बोर्डाचे सेम इंग्लिश, मराठी मीडियम, इंग्लिश मीडियमच्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील. ₹194 हा कोर्स आहे. त्याचप्रमाणे दुसरा कोर्स हा ₹99 आहे. यामध्ये तुम्हाला 10वीच्या बोर्डाच्या इंग्लिशच्या पेपरात काय IMP प्रश्न असतील याची माहिती दिलेली आहे. तर फटाफट कोर्स बाय करा. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये दिलेली आहे. लिंक ओपन नसेल होत तर डायरेक्टली प्ले स्टोअरला तुम्ही नाना फाउंडेशन सर्च करा आणि तो कोर्स बाय करा. मराठीत देखील जे आपण PDF दिले होते त्याच्यामध्ये भरपूर प्रश्न आले होते. अशा प्रकारचे मुलांचे अभिप्राय आहेत. तर तुम्ही फटाफट ते कोर्स बाय करा. तर बघूयात की आज आपण इंग्लिशच्या प्रश्नपत्रिकेतले कुठले महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि ते कसे सोडवायचे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला जो प्रश्न असतो लँग्वेज स्टडी, तो 10 मार्कांचा असतो. याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या मध्ये 4 प्रश्न सोडवायचे असतात, प्रत्येकी 2 गुणांचे, आणि त्यानंतर दुसरा असतो 2 मार्कांचा. असे मिळून 10 गुण असतात. तर याच्यामध्ये मी तुम्हाला शॉर्ट माहिती सांगेल, परंतु लँग्वेज स्टडीमध्ये पुढे आपण जेव्हा जाताल रायटिंग स्किलमध्ये त्याच्यामध्ये जास्त आयडिया तुम्हाला देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि बघता बघता 1 सेकंड लागतो, लाईक करा. भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले, धन्यवाद. पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला एखादं जे लेटर असेल मिसिंग ते तुम्हाला लिहायचं आहे तिथे. जसं इथे ई टाकला तर आपण काय बनतं, फील्ड. त्यानंतर दुसऱ्या प्रश्नात अल्फाबेटिकल ऑर्डर तुम्हाला अरेंज करायचे आहेत, म्हणजे ए लेटरवाले पहिले, नंतर बी वाले, नंतर सी वाले, डी वाले. समजा एकाच लेटरचे सगळे असतील तर मग दुसऱ्या अक्षरापासून सुरुवात करा. त्याचप्रमाणे तुम्हाला पूर्ण माहितीचे आणखीन डीपमध्ये व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही ऑनलाईन लेक्चर पाहिजे असतील तर नाना फाउंडेशन स्टडी या चॅनलला सर्च करा. नाना फाउंडेशन स्टडी याच्यावर तुम्हाला सर्व ऑनलाईन लेक्चर भेटतील रेग्युलर. त्यानंतर पंक्च्युएटमध्ये काय करायचं असतं तुम्हाला, कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा, क्वेश्चन मार्क, जसं आपण मराठीत विरामचिन्ह वगैरे असतं त्याप्रमाणे. त्यानंतर चौथ्या प्रश्नात तुम्हाला हा शब्द दिला असेल, याच्यापासून तुम्हाला 3 अक्षराचे शब्द बनवायचे असतात 4. जसं एक दाखवतो तुम्हाला, काउंटर, हा बनला. त्यानंतर पुढच्या प्रश्नात तुम्हाला काय करायचं असतं, या प्रश्नांच्या रिलेटेड इथे शब्द लिहायचे असतात. समजा आता हॉस्पिटल कसं आहे फेमस, हॉस्पिटल पेशंट, हॉस्पिटल डॉक्टर, हॉस्पिटल गुड, आणि हॉस्पिटल इथं आणखीन एखादा शब्द ॲड तुम्ही करू शकता, क्वालिटी गुड सर्व्हिसेस वगैरे, आणि मेडिसिन पण हा तुम्ही लिहू शकता. म्हणजे रिलेटेड शब्द लिहायचे असतात. आता इथे नाऊन ॲड करायचे, मेडिसिन आला पण शेवटच्या लेटरला धरायचं ई, ई पासून मग एलिफंट, असे शब्द मग शेवटच्या लेटरपासून परत बनवायचं. पुन्हा त्यानंतर पुढे आणखीन तुम्हाला इथे सेंटेन्सेस एक्सपांड करायचे आहेत, आणि इथे प्रिफिक्स आणि सफिक्स आहे. प्रिफिक्स सफिक्समध्ये प्री म्हणजे पुढे, लक्षात ठेवा, PP पुढे, आणि सफिक्स म्हणजे मागे. जसं आता पुढे आपण एकदा शब्द लावला तर तो प्रिफिक्स बनणार. पे, पेच्या पुढे जर लावला आपण तर पेमेंट होईल तो, म्हणजे हा मागे लावला आहे आपण या शब्दाच्या, तर मग हा झाला सफिक्स. आणि पुढचा जो शब्द आहे हॅपी, हॅपीचे जर मी पुढे शब्द लावला तर अनहॅपी होईल. अनहॅपी म्हणजे याच्या पुढे लावला म्हणजे हा प्रिफिक्स होऊन जाईल. किंवा यालाच पर्याय दुसरे आहेत, सेंटेन्स बनवायचे तुम्हाला, हे नाही जमले तरी तुम्ही प्रिफिक्स सफिक्स करा. जसं की इथं दिलेलं आहे पेमेंट आपल्याला करायचं आहे, तर पे आलेला शब्द, यू हॅव टू पे बिल, हॅपी, आय एम ऑलवेज हॅपी. त्यानंतर इथे तुम्हाला टेक्स्च्युअल पॅराग्राफ आलेले आहेत. पॅराग्राफमध्ये जो प्रश्न असतो पर्सन रिस्पॉन्स हा सोडवायचा, 2 मनोंचा असतो. तुम्हाला हे लिहायचे. वायने जर प्रश्न आला तर बिकॉजने उत्तर सुरुवात करायचे, आणि डू यू लाईक तर येस करा तुम्ही किंवा नो करा, असे प्रश्न लक्षात ठेवा. डूने आले तर येस, नोने उत्तर, आणि वाय आला तर बिकॉज. आणि पॅराग्राफच्या ओळी देखील तुम्ही वापरू शकता आणि लिहू शकता. प्रश्न सोडायचा आहे, सोडवायचा आहे, सोडायचा नाही, याची दक्षता घ्या. आई तुळजाभवानी स्वामी चरणी, ईश्वर नारायण शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओला बघून चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ लाईक करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला बोर्डाचा इंग्लिशचा पेपर हा सोपा जावा, चांगले त्याला गुण मिळावेत, तो पास व्हावा, ही स्वामीचरणी प्रार्थना आहे. नक्की लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा.
परत आणखीन एक पॅराग्राफ आहे. तो पॅराग्राफचे पहिले 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. ग्रामरचे कुठले प्रश्न येणार आहेत, त्याचे देखील IMP PDF आपल्या ॲपवर पोस्ट केलेत. ॲपवर कोर्स बाय करा फटाफट. बघा याच्यात जर तुम्हाला काही कळलं नाही ना, पॅराग्राफच्या ओळी लिहून टाका. सरळ-सरळ. कसं आहे तुम्हाला न लिहिल्यापेक्षा लिहिलेलं बरं आणि मार्क भेटतील काही ना काही चान्सेस. इथे तुम्हाला आता अशा प्रकारचे कवितेचे प्रश्न जरी कळले नाहीत, तरी तुम्ही कवितेच्या ओळी ॲडजस्ट करून लिहू शकता. रायमिंग वर्ड्स तुम्हाला माहिती आहे रायमिंग वर्ड्स कसे बनवायचे जसं विम, हिम. त्यानंतर याच्यामध्ये ॲप्रिशिएशनचा जो प्रश्न असतो, ॲप्रिशिएशनमध्ये पण तुम्हाला मी तुक्का आयडिया सांगतो. टायटल तर फिक्स आहे आपल्या वरच्या कवितेचं जे नाव असतं, ज्याला माहीत नाही त्यांनी लक्षात ठेवा. टायटलमध्ये हे तुम्हाला लिहायचं असतं. त्यानंतर नेम ऑफ द पोएट. नेम ऑफ द पोएटमध्ये जे शेवटी दिलेलं आहे ते इथं लिहायचं आहे. रायमिंग स्कीम शेवटच्या अक्षरावरून तुम्हाला ओळखायचं आहे. फिगर ऑफ स्पीच रिपिटेशन आणि एपस्ट्रोक कंपल्सरी. रिपिटेशन तर असतो एखादा एक शब्द रिपीट आणि शेवटचा जो प्रश्न दिलेला आहे थीम आणि सेंट्रल आयडिया इथे लिहून टाकायचं स्टार्टिंगच. द द सेंट्रल आयडिया ऑफ पोएम आणि या कवितेच्या ओळी वापरून टाका आणि स्वतःचे ॲडजस्ट करा. किती मार्क आहेत? जवळपास तुम्हाला 2 मार्क आहेत, तर भेटतीलच मार्क काही ना काही. त्यामुळे काळजी करायची नाही. फटाफट उत्तर लिहायचे आणि इथे जो एक प्रश्न आहे समरी रायटिंग. समरी रायटिंग तुम्हाला जवळपास 5 गुणांसाठी आहे. याच्यामध्ये एक टायटल बनवायचं आहे. कुठलं पॅराग्राफ? तर पॅराग्राफ दिलेलं आहे इथं क्वेश्चन नंबर 4A. समरी रायटिंग म्हणजे काय असतं? तुम्ही एखादा पिक्चर बघितला. तुमच्या मित्राला तुम्ही 3 तासाचा पिक्चर 4 मिनिटात सांगता. त्याचप्रमाणे हा पॅराग्राफ पूर्ण दिलेला आहे मोठा. या पॅराग्राफच्या ओळी बघायच्या. ओळीला 3 ने भागायचं. जेवढं उत्तर येईल समजा आता 12 ओळी आहेत. 3 ने भागलं तर किती येईल? समजा 4. 4 ओळी बनवायच्या आहे पूर्ण पॅराग्राफच्या. तर कशा बनवायच्या? तुम्ही पॅराग्राफ वाचून व्यवस्थित तुम्हाला जर कळली असेल स्टोरी तर व्यवस्थित लिहू शकतात. जर नाही कळलं तर तुम्ही काय करा पहिले एक ओळी, नंतर एक ओळ, नंतर इथली एक आणि शेवटची एक अशी लिहून थोडीशी अरेंज करून लिहा आणि एक सुटेबल त्याला टायटल बनवा. लेटरचे IMP प्रश्न दिलेले आहेत. ॲप डाउनलोड करा. मराठीमध्ये भरपूर IMP आलते. इंग्लिशमध्ये पण येतील. नंतर तुम्हाला पछतावा होऊ शकतो. त्यानंतर इथे डायलॉग रायटिंग. डायलॉग रायटिंगमध्ये तुम्हाला हे अरेंज करायचे असतात. जसं की समजा मी एक तुम्हाला इथे दाखवतो. इथं दिलेलं आहे पहिलं काय येऊ शकतं तुम्हाला प्रश्न. हाऊ डू यू स्पेंड युअर लेजर टाईम? हा नाही येणार. पहिला हा येईल. व्हॉट काइंड ऑफ बुक्स डू यू लाईक? तर याचं उत्तर येईल त्याचं. हा प्रश्न आहे समजा तर हा उत्तर देईल एन्जॉय रीडिंग द डिटेक्टिव्ह स्टोरीज आहेत द मोस्ट. मग दुसरा असा म्हणजे समजा 1, 2, 8 आणि इथं दिलेलं आहे तुम्हाला 5 अरेंज करायचं आहे यांना. पहिला हा तर हा येईल, नंतर हा येईल, नंतर हे अरेंज करायचे आहेत. त्यानंतर इथे तुम्हाला दुसऱ्या ह्याच्यामध्ये त्याच्यात प्रश्न डायलॉग कंप्लीट करायचं आहे. जसं वेअर डू यू गो फॉर अ पिकनिक रिसेंटली? वॉटर पार्क. नंतर व्हाय डू यू सिलेक्ट दॅट पिकनिक स्पॉट? बिकॉज ऑफ दॅट इज द एन्जॉयबल स्पॉट. असे प्रश्न तुम्हाला उत्तर लिहायचे आहेत आणि शेवटमध्ये तुम्हाला कमीत कमी 3 डायलॉग असतील असे मीनिंगफुल बनवायचे आहेत. कशावर? इम्पॉर्टन्स ऑफ द गेम किंवा कुठलाही टॉपिक असेल तर तुम्ही त्याची सुरुवात तुम्हाला हा प्रश्न करायचा आहे का हा ते फिक्स करा. त्यानंतर त्याच्यावर अटेंड करा. त्याच्यात तुम्ही गेम्स विचारू शकता. व्हाय डू यू लाईक द मोस्ट गेम्स? ह्याच्यातलेच प्रश्न ॲड करून तुम्ही त्याच्यात शब्द टाकून विचारू शकता. बघा जसं व्हाय डू यू सिलेक्ट मोस्ट ऑफ द गेम्स असं तुम्ही बनवू शकता. याच्यातली थोडी आयडिया घेऊन तुम्ही बनवू शकता. ड्राफ्टिंग स्पीचमध्ये विषय आलेला आहे, बेटी बचाओ बेटी पढाओ. आता ह्या विषयावर तुम्हाला लिहायचं आहे. कमीत कमी तुम्हाला चांगले मार्क्स भेटतील. तो प्रश्न जर तुम्ही अटेंड करत नसताल, हा करत असाल तर याच्यात तुम्हाला तुम्हाला जेवढं ओनली येतं तेवढं ओनली लिहा. नंतर पॅराग्राफच्या ओळी तुम्ही वाचून पॅराग्राफ मोठा करू शकता. याच्यामध्ये हा प्रश्न कसा उत्तर लिहायचं सांगतो. याच्यात मोस्ट ऑफ तुम्हाला अशा आकृत्या पण दिलेल्या असतात ट्री डायग्रामसारख्या आणि इथे तुम्हाला काही क्वालिटी दिलेल्या असतात. मग त्याच्यावरून देखील वाक्य बनवायचे असतात. जसं आता हा चार्ट दिलेला आहे. चार्ट एकदम सोपं आहे बघा. मिस्टर राजा एज 50 इयर्स, डी गाजा एज 52 इयर्स असं एक एक वाक्य याचं. मिस्टर राजा क्वालिफिकेशन MA BEd, डी गाजा क्वालिफिकेशन MCOM MPhil म्हणजे एक याचं, एक ह्याचं, एक ह्याचं, एक ह्याचं असं करत करत तुम्ही चांगल्या ओळी बनवू शकता. मग याला ऑब्लिक दुसरा ऑप्शनला प्रश्न आहे. हा पॅराग्राफ तुम्हाला पूर्ण वाचायचा आणि याचे ॲक्टिव्हिटी बेस इथे प्रश्न आहेत की सॉईलचे टाइप्स किती आहेत तर ते तुम्हाला लिहायचे आहे. इथं जसं दिलेले आहेत बघा सॉईलचे टाइप्स इथं दिलेले आहेत बघा. लॅटरल सॉईल, रेड सॉईल, ब्लॅक सॉईल हे तुम्हाला त्याच्यात लिहायचे. त्यानंतर हे कुठं भेटतात, फाउंड, कलर, सुटेबल त्याच्यातच सगळी माहिती आहे. जसं आता मी तुम्हाला एक दाखवतो. ब्लॅक सॉईल बघा. ब्लॅक सॉईल कशी असते तर कलर त्याचा ब्लॅक आहे. कुठे भेटतं तर इथं लिहिलेलं आहे छत्तीसगड, महाराष्ट्र. सुटेबल पण दिलेलं आहे. हे शोधून त्याच्यात लिहायचं असतं. हा पण प्रश्न आहे. तुम्हाला जो सोपा वाटतो तो करा. त्यानंतर न्यूज रिपोर्ट आहे.
न्यूज रिपोर्टमध्ये तुम्हाला सुरुवातीला टायटल लिहायचं आहे. त्यानंतर तुमचं डेट लिहायचं आहे. डेट पूर्ण लिहायची. नंतर जे काही लोकेशन आहे कॉमा करून लोकेशन समजा पुणे आणि न्यूज रिपोर्टच्या अबाउट तुम्हाला माहिती लिहायची आहे. कशाप्रकारे आपण टीचर डे सेलिब्रेट केला आहे. जे काही रिपोर्ट असेल ते. आणि जर तुम्हाला काही त्याच्यात आयडिया येत नसेल तर तुम्ही पॅराग्राफच्या ओळी वापरू शकता किंवा डेव्हलपिंग स्टोरीमध्ये पण तुम्ही स्वतःच्या मनाने कंटेंट ॲड करू शकता. डेव्हलपिंग स्टोरीमध्ये जे रिकाम्या लाईन आहेत ते तुम्हाला कळत नसतील, अनसीन पॅसेजमधल्या ओळी वापरून तुम्ही स्वतःचं कंटेंट ॲड करून चांगली स्टोरी एक बनवू शकता. त्याला मार्क भेटतील. तर बघा ज्याला काही येत नाही त्यांनी लिहिलेलंच बरं आहे. कारण लिहिलं आपण काही ना काही तर मार्क भेटण्याचे चान्सेस जास्त असतात. नंतर शेवटचा जो प्रश्न आहे याच्यामध्ये तुम्हाला जे मराठी ट्रान्सलेशन करायचं आहे, तुम्हाला येतं तेवढं लिहा. जे येत नसेल तर पर्यवेक्षकाला थोडंसं विचारून तुम्ही मदत त्यांची घेऊ शकता किंवा मित्रांना विचारून. पण प्रश्न सर्व अटेंड करा. प्रश्न जेवढे अटेंड करताल तेवढे तुमचे चान्सेस आहेत की मार्क वाढण्याचे. न लिहिल्यापेक्षा लिहिलेलं बरं. प्रश्न आपल्याला सोडायचे नाहीयेत तर सोडवायचे. तर अशा प्रकारची अपडेट होती. पूर्ण माहिती पाहिजे असेल तर आणखी नाना फाउंडेशन स्टडी या चॅनलला तुम्ही जॉइन करा. या ठिकाणी सर्व ऑनलाईन लेक्चर होतील आणि PDF कोर्स पाहिजे असेल त्या ठिकाणी सर्व IMP प्रश्न भेटतील. नाना फाउंडेशन ॲपला तो कोर्स जॉइन करा. परत भेटूयात एका नवीन अपडेटसोबत. ओके, ठीक आहे. थँक यू. स्वामी समर्थ.